आता 7:30 वाजलेले आणि आम्ही आज चाललोय घाटात. बरोबर 9 वाजता घाट चालू झाला. टायमिंग होता 7चा 7:30चा. आम्ही लवकर आलो सगळे. ही दोन तो मधला आदेश सांगाय. हा हा बाईला सांगाय. हॉटेलचं नाव काय? हॉटेल इंग्रज फायटर. आता 7:30 वाजलेले आणि आम्ही आज चाललोय घाटात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता वाजले साधारण 7:20 आलेले आहे. अरे त्याच्या गोट्यावर थांबलोय मी. आम्ही 3-4 जण चालू आता घाटात आणि कम्प्लीट शेट टोकन गेल्यात पुढं. आज आमचा टोकन आहे, लवकर 25 टोकन आहे वाटतं. मग लवकर गाडा पळून होणार रे, त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो होतो. मी तर 6 वाजता उठून रेडी झालतो. आता यांना घेता वेळ लागायला लागलाय. गोट्यावर थांबल्या सगळी. चला म्हणतो यांना, तिथे थांबल्या सगळी. जायचं आपल्याला पुढं. आता अजून जायला 1 पाऊण तास तरी लागेल आपल्याला. 7:30 वाजता बरोबर गाठ चालू होते. कमलेश पिठा पोचले असतील बरोबर. गाडा बिडा लावला असेल त्यांनी. आज नेमकं 25 नंबर टोकन आहे. खेडचा घाट क्रॉस केला आम्ही. चहा प्यायला थांबलो इथं आपल्या रेग्युलर हॉटेलमध्ये. कमलेश शेट आणि पिट्टू काका पुढे गेलेली घाटात. घाट चालू झाला अजून पण ते जाऊन बसले. ती झाली ना कार. चला बंटी लागो. चला पेठच्या थोडा पुढे आलेलो आहे. बोरवाडी नाही जवळच थोडासा लावले येते ना रॅक मध्ये गाडी बिडे. 7:30 वाजता घाट चालू होणार होता. अजून घाट चालू आला. नाश्ता करा थांबलो होतो माग. आता विचारायला लागेल, फोन कर त्यांना झालंय का. शंभू आहे आपल्यासोबत. शंभू पंटी पण जात आहे. टेम्पो बशी अहो घाट मला माहिती आहे दादा. मी 3रा दिवस आहे आजचा घाटात. बैल कुठं बांधल्यात ते सांगा. पुढं टेम्पोच्या पुढं का? मग बंदच केला नाही घाट्यांनी. बरोबर इकडे वरच असणार आहे. अहो बैल कुठे मला ते सांगा. आपल्या गाडीत लावायला लागेल. थांब गाडीत लाव. कुठं जा पोहोचलो घाटात बाबा. आमचा टेम्पो इथं जेव्हा कमला शेट म्हणते घाटात द्या. ते म्हणते 400 मीटर घाट पुढे अजून फक्त. अरे 3 दिवस घाटात यायचा आमचा. ए लाव ना का. हॉटेलचं नाव काय? हॉटेल इंग्रज फायटर. लावली का? कोण आहे गाडीत बघा बरं. गाडीत कोण नाही. बैल कुठे बघा. काय बैल ते लावली ना मला रॅक पशी डायरेक्ट. अरे तो म्हणला मग तिथं ना तिथे डायरेक्ट 28 नंबर गाठ टोकन ना आपला. असं बघायचं 5 गाड्या पळाले. आर्यनला फोन लाव. आर्यनला वॉकी टॉकी फोन लाव. वायफाय फोन लाव. आर्यन वॉकी टॉकी सॅटेलाइट फोन आर्यन. 8:09 वाजले. आता सकाळ चालू झालेला आहे. बरोबर 9 वाजता घाट चालू झाला. टायमिंग होता 7चा 7:30चा. आम्ही लवकर आलो सगळे. आता रॅक मध्ये किती नंबर गाडा आहे बघायला लागला आपला. इकडे बैल सरपंच आणलेला आहे आज. सरपंच सोबत ही वाटतं. आर्यन हेअर कटिंग करून आर्यन आज. माझी बॅग दिली ना मी. स्मिथ हास्य दिला आज सारे. किती नंबर टोकन आहे आपला आता?
आहे 10 गाड्या पुढे. 10 गाड्या आहे का? छान आहे का? ही आहे 2 ही 2 आणि 2. तो मधला आदेश सांगाय. हा हा बाईला सांगाय. हा ना, हा आहे ना. आणि आदेश आणि तो नाही आपला ना. हा आणि हा कांडे आहे. आणि ते मस्टर कोणाचं आहे? दुसऱ्याच आहे का? त्यांचाच आहे. त्यांचाच आहे का? पण ही 4 मधली व्हाईट आहे ना जेवढी. हा हा हा. व्हाईट बाना आपला आणि तो हॉर्स आहे की. आपल्या घोडा का नाही आणलं रे तुम्ही? का? ले पळाले काल आले. काल मोकार पळत होते. हा का? त्याला काय होतं जा. शिवाजी महाराजांच्या काळात 1000 किलोमीटर काढायचे. गोडा नाही रे. गोड्यावर नाही आणला तुम्ही का? पिठ्याचं हॉर्स. आर्यन ठेवायचं. आर्यन बसला ना तो वरच. पिठ्याचं प्रेम काय हॉर्स. बसणार का? अजून 12 मिनिटं आली, अजून नाही झाली आमची. सकाळी 6 वाजता आलो आम्ही इथं. अजून मग आम्हाला वाटलं की लवकर 24 नंबर टोकन लवकर पळून होईन, म्हणून आम्ही लवकर आलतो आज सगळं सज्ज करून. पोरं सगळे गेले रॅकवर गाडा चेक करायला. इथं बसलो होतो मी कम्प्लीट सेट. ड्रोन फ्लाय केला, भारी येते आडो फुटेज, पण असं आडवं फक्त बघून जरा थ्रिलर वाटा पाहिजे. खाली पण आय लेवलला, आय लेवलवर थांबत नाही ना जिथं आहे ना, झाड आहे नेमकं पुढं तार आहे, त्याच्यामुळं आपल्या खाली लय ड्रोन घेता येत नाही, वर ठेवा लागतोय. पुढे गेलता लास्ट टाइम इकडं अवसरीला केलता फ्लाय बरोबर आय लेवलला. तो इथे पण ट्राय मारतो आय लेवलला आपलं गेलं त्यावेळेस थ्रिलर वाटतं. पूर्ण सगळी बैल पण येतात, त्यांचा पळ खार दिसतो. गोड कसलं तयार आहे राव, भारी आहे ना गोड. गोड भारी गेले यांनी, पांढरं सावरीला भारी. ते बसून लय भूक लागली राव. चालू आता घाटात आम्ही ना वडापाव खायला, वडापावाचा वेळ खाऊ. आर्यन सगळ्यांनी नाश्ताच नाही केला, आम्ही तर नाश्ता करून आलतो रे. अरे आम्ही इथं थांबणार होतो नाश्ता. मग तानाजी म्हणला लवकर या घाटात, चालू झालाय. पण ते कुठे गेलाय माणूस? काय ते गाड्या आता जाईन, गाडी 2 गाड्यांनी आज जाईन गाडी. 25-30 गाड्या पुढे असेल ना आपल्या, पण 25-30 गाड्या पुढे असेल ना आपल्या तरी पण. 10-12 तरी तासभर लागेल अजून. मग काय तासभर घालता, 10 मिनिटात गाडी उरत नाही. 10-15 मिनिटं. आता बघतो आपण वडापाव कसतो 2000 years later. आमचे बैल आलेले आता खाली, साधारण 4-5 गाड्या मागे फक्त. आम्ही ड्रोन फ्लाय करायला एकदम माग जातो. ते निशाणवाला आहे ना, ते जायचं आपल्याला बरोबर. इथे एकदम इथं जायचंय, ते जाऊन बरोबर फ्लाय व्यवस्थित करता येतो.
त्याला ड्रोन नीट फ्लाय करताच नाही आला मला. मागं जी तार होती ना तार, त्या तारामुळं मला जरा मागं भीती वाटत होती. कारण असं बॅग असं मागं घेतो ना ड्रोन, त्याच्यामुळे वाटलं क्रॅश होईल काय, नीट फुटेज नाही घेता आलं मला. पण त्याच्या आधी मी असं आडवं एक घेतलंय. अवसरीला जसं फ्लाय करता आलं ना तसं या साईडला नाही करता येत. अगं इथं तार आहे मागं इथे, त्या तारच्या पोलमुळे ना क्रॅश होऊ शकतो असं होतंय. पण आडवं काय नाही प्रॉब्लेम. आडवा फ्लाय केला मी थोडा, बारी तर नाही बसली. उकली वारी किती झाली काय माहिती. ड्रोन फ्लाय करायचं ना आता मला कळलंच नाही. पोर गेलं मेन रोडने. आता मी असं रानातून चाललोय. वरती जाऊन आत्तीच गाडी लावलेली, क्रव वाचलेलो आहे. अजूनही फळी फोड नाही आली आणि एकाची पण बारी नाही झाली. अहो आम्ही आल्यापासून 11 वाजून गेलेत. युजली असं होत नाही. आता काय बुसरीला पण घाट चालू आहे ना, बुसरीचा टॉपचा आहे. हे काय एवढं नाही. हे तर पहिल्या दिवशी सगळी टॉपची पळून गेले. आता 4था दिवस आहे साधारण, म्हणजे 3रा म्हणायला लागेल. गणपतीच्या दिवशी सुट्टी दिली फक्त. गाडावर बांधला बैल कुठं आहे काय? हा हे असं कर, नाही टाकू शकत. चल 11:30 वाजले राव. आता तर गरम व्हायला लागले राव. बस आहे उतरा, कॉफी घेऊन जाऊ म्हणलं. 12 वाजले आता. अय चला ना. ती गेली सगळे टेम्पो घेऊन पुढे. आता नाश्ता तर केला होता आम्ही, मला तर बुकच नाही. कॉफी घेऊ बघलं. चला की इथं आलो निवांत एकदम. सिटिंग बिटिंग बस चांगली. मग इथंच थांबलो आता. जातानी पण कॉफी घेऊ. भैया एक कॉफी दो. हां कॉफी घेऊन ही गेल्यात वॉशरूमला वाटतं. त्यांना काय घ्यायचं काय माहिती. मी तर कॉफी पिणार आहे. ॲम्बियन्स भारी भैयाचा पण सही आहे. 1 hour later. चला बसा. बाय बाय कर की. आताच्या घरी पोहोचलो रे. किती वाजले? 1:30 वाजले. 1:30. सकाळी गेलतो घरी शाळा आम्ही पुढं घाटात. आता आलोय शाळेत नाही रे. शाळेत गेलतो, घाटात गेलतो. शाळा आहे ना ती. चल इथं सोडू का? इथं सोड. उतर चलो. छोडी छोडे पिटवा खायला का नाही अजून. मानाची टोपी त्याची त्याला. आता कष्ट करते ती. डायरेक्ट 3 वाजता येतील घरी. आता आर्यन कमलेश शेट मागे राहिल्यात दोघं.